पाहून म्हणतो की मी देवाची सेवा माझ्या आत्म्यानं करतो, माझ्या शरीरानं करत नाही. पौलाला माहित होतं, कारण माझं शरीर नाशवंत आहे, माझं शरीर एक्सपायर होणार आहे. 80-90 वर्ष झालं तर हे शरीर सडणार आहे, मरणार आहे. पण माझा आत्मा जो आहे तो युगानुयुग जिवंत राहणारा आत्मा आहे. म्हणून तो म्हणत आहे की मी माझ्या आत्म्याला सेवा करतोय. शरीरानं आपण किती बी उपासना केलं, शरीराने किती बी आपण काही केलं तर ते देवाच्या वचनाच्या बाहेर आहे. म्हणून पौल इथं म्हणत आहे रोमकरासपत्र 13:14 ख्रिस्ताला परिधान करा. देव आत्मा आहे, पण तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. देह वासना, लक्ष देऊन ऐका. आता जितक्यांचं तारण झालंय, म्हणा तारण झालं. तारण तर आपलं कधी झालंय, जेव्हा प्रभूला आपण स्वीकार केलं त्या दिवशी आपलं तारण झालं. पण तारण झाल्यानंतर देवाचं वचन काय म्हणत आहे, देहाची वासना. जितक्याने प्रभूला ग्रहण केले म्हणजे अजून तुमच्या शरीरामध्ये वासना आहेत, अजून तुमच्या शरीरामध्ये पाप आहे. तारण झालं म्हणजे तुमच्यामधून पाप संपलं का, तुमच्यामधून वासना संपली का? काही नाही. कारण शरीर आहे, शरीराला घेऊन आपण त्या वासनेला घेऊन चालायचे. पण आपल्याला